रत्नागिरी सलग सुट्ट्यांमुळे कोकण किनारपट्टी गजबजली। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी गजबजली आहे। हजारोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत। गेले 4 दिवस रत्नागिरीतील दापोली, कर्दे, हरणे, गुहागर, आरेवारे, गणपतीपुळे समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे एप्रिल महिन्यातच पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कोकणातील समुद्र किनाऱ्यावर लगतची हॉटेल्स हाऊसफुल झाली असून सध्या मुंबई, पुणे, नागपूर या भागातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणाकडे येत आहेत। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळ्यामध्ये आलेले आहात, आनंद घेत आहेत, काय सांगाल? सलग सुट्ट्यामध्ये तर आनंद घ्यायलाच पाहिजे। मी धुळ्याहून आलेलो आहे। धुळ्याहून येता येता मी गणपतीपुळे दर्शन घेण्यासाठी मधले जे स्पॉट आहेत कोल्हापूर वगैरे, त्या स्पॉटमधून आम्ही कोल्हापूरचं दर्शन वगैरे घेऊन इकडे आलेलो आहे। 2 दिवस तरी कमीत कमी इथं पाहिजेत आणि फुल एन्जॉय चालू आहे। काय काय साहसी समुद्री खेळ खेळलाय, कशा पद्धतीने आनंद लुटताय? सगळ्या राईड इथं ज्या आहेत, ॲडव्हेंचर राईड आहेत, बनाना राईड आहे, स्लिपिंग राईड आहे, परत ड्रॅगन राईड आहे, ज्या आहेत ते एकदम व्यवस्थित आहेत या राईड। आणि गणपतीपुळ्यातील गणपतीचे दर्शन तुम्ही घेतलंय? हो, दर्शन घेऊनच आम्ही राईड वगैरे केलेले आहेत। कालही दर्शन घेतलं, आजही दर्शन घेतलेलं आहे। कोकणाबद्दल काय सांगाल? कोकणाचं तर काही विचारायचं कामच नाही। कोकण तर कोकणच आहे। आणि शेवटी इथला हापूस आंबा जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मग काय पूर्ण जगामध्ये फेमस आहे। एकदम मुक्काम असणार आहे आपला? 2 दिवस। आज आम्ही निघून जाणार संध्याकाळी। आपलं नाव? राजेश हिरालाल महाजन। पुण्यात आलाय, कशा पद्धतीने एन्जॉय करताय? एकदम सुंदर या रेंजमध्ये एन्जॉय करतोय आणि बरेच दिवसापासून माझी इच्छा होती गणपतीपुळ्याला जायची म्हणून माझी फर्स्ट टायमिंग आहे काय। आणि मी लातूरवरनं सोलापूर, कोल्हापूर, ज्योतिबा हे दर्शन करून पुन्हा इथं गणपतीपुळेला पोहोचलेलं आहे। काय काय साहसी खेळ खेळलात तुम्ही इकडे आल्यावर? कारण काय माहिती आहे का, ही दिसते ना वाहनं वगैरे काय म्हणते त्याला, काय मला काय समजत नाही नवीन असल्यामुळं, पण ह्याच्यामध्ये बसून वगैरे आतमध्ये जाऊन कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये जाऊन आलेलो आहे काय। किती दिवस मुक्काम असणार आहे आपला इकडे? आपला फक्त 1 दिवस मुक्काम राहणार आहे इथं। त्याच्यानंतर मुंबई झाले की पुन्हा झालं की लगेच लातूर डिस्ट्रिक्ट।